सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकाने आणि आस्थापनांवरील मराठी पाट्यांचा नियम सरळ पायदळी तोडवला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली आहे। मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येत आहे। 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापने, शाळा, महाविद्यालयाचे ठळक अक्षरात मराठी भाषेत नामफलक लावणे बंधनकारक आहे। काही महिन्यापूर्वी कामगार विभागाने यासाठी एक मोहीम सुरू केली होती, पण ती अल्पकाळातच थंडावली। यामुळे अनेक व्यावसायिकांनी पुन्हा इंग्रजी पाट्या लावण्यास सुरुवात केली आहे। मनसेच्या निर्देशनास आले की यवतमाळ शहरात अनेक प्रमुख रस्त्यावर आजही इंग्रजी नामफलक मोठ्या प्रमाणात दिसत आहे। मराठी पाट्यांचा नियम धाब्यावर बसवून मराठी भाषेचा अपमान केला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे। या प्रकारची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर, मनसे शहर अध्यक्ष अमित बदनोरे, प्रथमेश पाटील, निखिल गुज्जलवार, साईराम कवडे, तुषार काटपेलवार, दर्शन नानवरे, गौरव दरणे, विनय मातने, नवनीत सिंग, अभिषेक तरेकर आदी उपस्थित होते। यवतमाळवरून कलीम खान यांची बातमी। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना यवतमाळ जिल्ह्यासह शहरात जेवढे पण दुकाने आहेत, आस्थापने आहेत आणि शाळा, महाविद्यालय आहेत यांचे नामफलक हे मराठीत असावे या संदर्भातलं एक निवेदन दिलेलं आहे। याआधीही आम्ही 1 वर्ष आधी या संदर्भात निवेदन दिले होते, परंतु त्यात थातुरमातूर कारवाया झाल्या, काही नोटिसेस देण्यात आल्या दुकानांना, आस्थापनांना, परंतु ठोस अशी कारवाई कुठेच झालेली दिसून येत नाही। आणि शहरात ठिकठिकाणी मोठे मोठे इंग्रजीचे फलक लावलेले आहेत दुकानांवर। आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की 15 दिवसाच्या आत हे सर्व इंग्रजीचे जे फलक आहेत जे लावलेले आहेत ते काढण्यात यावे आणि तिथे मराठीचे फलक लावण्यात यावे। अशा नोटिसेस दुकानदारांना, आस्थापनांना आणि शाळा, महाविद्यालयांना देण्यात याव्या आणि त्यांनी जर 15 दिवसाच्या आत हे फलक मराठीमध्ये लावले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरोधात तीव्र आंदोलन करेल आणि रस्त्यावर उतरून ते फलक फाडल्याशिवाय राहणार नाही।